समजून घेतली पाहिजे. खोटं बोला पण रेटून बोला, ही भाजपच्या लोकांची खरं तर नीती आहे. कशी? जरांगे पाटलांच्या तोंडून जो शब्द निघाला तो म्हटले मायला. मायला म्हणजे याला शिवी म्हणत नाही. आपण सगळेजण ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागातली ती बोली भाषा आहे. च्या मायला मायला आपल्या प्रत्येक शब्दामध्ये हा शब्द असतो. परंतु उलट तुम्हाला मी सांगतो, जाणीवपूर्वक भाजपच्याच लोकांनी हे अशा पद्धतीने खोटं नेरेटिव्ह पसरवलं आणि जरांगे पाटलांच्या तोंडी हे वाक्य घालण्याचा प्रयत्न केला. कुठेही त्यांनी त्या ठिकाणी शिवी दिली नाही. परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, कळत नाही का उसप आहे तर कळत नाही. पावशेरी पिलेली होती का? पावशेरी पिलेली होती. हा, लाजा वाटायला पाहिजेत. अरे कधी माफी मागायची? हा, दुसऱ्या एका महिलेला त्या दुसऱ्या चित्राताईच्या बाबतीमध्ये बोललात ते काय होतं? ते निर्लज्जपणाचं लक्षण नव्हतं का? माधुरीपणाची भाषा, झालेली भाषा आहे. एवढी जीभ बाहेरून चालते का? प्रवीणजी येणार नाही झाल्याची भाषा नाही का? चित्राताईला बोलले ते काय होतं? आतापर्यंत सरकारने सुनीलजी, थोडक्यात कुठल्याच महिलेचा अपमान होऊ नये यासाठी पॅनल मध्ये असलेले सगळेजण सहमत असतील. सुनीलजी, अगदी थोडक्यात मला प्रवीणजींकडे जायचंय. जर सरकारने चर्चेची दारं जर खुली ठेवलेली आहेत तर सरकारने आदरणीय या ठिकाणी दरेकर साहेबांनी मला सांगावं की आपण मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासंदर्भात मागच्या 3 महिन्यामध्ये किती वेळा चर्चा केली, आपण किती वेळा बैठका लावल्या. मुळात ज्या संघटनांचा दरेकर साहेब या ठिकाणी उल्लेख करतायत की 25-30 वर्षापासून काम करतायत, जर त्या संघटना 25 बरं, प्रवीणजींकडून याचं आपण अगदी थोडक्यामध्ये उत्तर घेऊयात. मला मृणाल डोले पाटील यांच्याकडे देखील जायचंय. प्रवीणजी, आपण मगाशी हात उंचावलेला होता आणि या मुद्द्यावरती तुम्ही प्रकाश टाकू इच्छिता. हे बघा, हा प्रवीणजी, यांच्या निवड